बघू शकता लांब लांबपर्यंत धुकं पसरलेले आहेत. एक नंबर व्ह्यू कडाकाच. हेच तर बघायचं होतं. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो आता मान्सूनचा सीझन चालू झाला आहे आणि हा जूनमधला थर्ड वीक आहे. थर्ड वीकमधला फर्स्ट संडे आणि मी निघालो आहे मान्सून राईडवर. 2025मधली ही फर्स्ट मान्सून राईड आहे आणि माझ्या लाईफमधली पण ही फर्स्ट मान्सून राईड आहे. ऑल सेट आहे. टँकबॅग कॅरी केले एक आणि त्याला रेन कवर घातलं आहे. प्लस जो आपला ॲक्शन कॅमेरा आहे त्याला मी वॉटरप्रूफ केला आहे. मी स्वतः विंड सीटर घातलं आहे. रेडी आहे मी मान्सून राईडसाठी. सो आता इथून निघूया. जास्त लांब जात नाही आहे, इथेच जाणार आहे बदलापूरला. किती किलोमीटर असणार आहे, डेस्टिनेशन काय आहे ते सर्व आपण मोटोब्लॉग सेटअपमध्ये बोलूया. आता इथून निघूया. आता वाजलेत 6:30 झालेत. ऑलरेडी लेट झालं आहे आणि आता इथून निघतो आणि तुम्हाला मी डायरेक्ट हायवेवर भेटतो. सो फायनली राईडला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पण मजबूत आहे. आताच मी फ्यूल भरून घेतलं कारण काल मला टाईम नाही मिळाला होता फ्यूल वगैरे सगळं भरून ठेवायला. पण आता मी भरून ठेवलं आहे. पाऊस पण आहे बऱ्या प्रमाणात, पण राईड तर करायचीच होती ऑब्वियसली, कारण 2 वर्ष झाली मी जेव्हापासून राईड करतो आहे. पण मान्सूनमध्ये कधी राईड केली नव्हती मी, पण आज फर्स्ट टाईम मी मान्सूनमध्ये निघालो आहे. आणि का निघालो हे तुम्हाला माहीत असेल. जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी यावर्षी गोप्रो हिरो 10 ब्लॅक घेतलं आहे. सो त्यामुळे मग मी तेव्हा ठरवलं होतं की आता कोणत्याही सीझनमध्ये आपल्याला थांबायचं नाही आहे, फक्त राईड करत राहायचं आहे. आणि आज फायनली निघाला आहे मान्सून राईडला. आणि आजच पावसाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासूनच खूप पाऊस पडतो, कारण हा प्लॅन मी लास्ट संडे केला होता, पण काही कारणास्तव मला ती राईड करता नाही आली लास्ट संडे, म्हणून ह्या संडेला निघालो. आता मी आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर. अजूनही पावसाचा जोर कायम आहे, तसाच आहे पाऊस, काहीच कमी नाही आहे. पण आपल्याला मान्सून राईड करायचे म्हणजे पाऊस तर असलाच पाहिजे ऑब्वियसली, त्याशिवाय मजाच येणार नाही. पण तुम्हाला सांगायचंच राहिलं की आजच्या राईडचं वैशिष्ट्य काय आहे. आजच्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी जात आहे बदलापूरला जे कोंडेश्वर टेम्पल आहे त्या ठिकाणी जात आहे. सो ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. कोंडेश्वर टेम्पल आणि त्या आजूबाजूचा परिसर आहे तो एक्सप्लोअर करणार आहोत. अशा काही रिस्की ठिकाणी जात नाही आहे मी. आपलं नॉर्मल टेम्पलच आहे आणि आजूबाजूचं माउंटन्स वगैरे ते सर्व असणार आहे. ती ग्रीनरी बघायला खूप मस्त वाटेल, कारण ऑलरेडी मी त्याचे व्हिडिओज बघितले होते यूट्यूबवरती की खूप छान असं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप बघण्यासारखा आहे. सो त्यामुळे मी ते डिसाईड केलं. ही माझी फर्स्ट मान्सून राईड असल्यामुळे कमी किलोमीटरचं मी डेस्टिनेशन निवडलं आहे. म्हणजे अराऊंड 60 किलोमीटर्सवर हे डेस्टिनेशन आहे माझ्या घरापासून, म्हणजे जोगेश्वरीपासून. सो हार्डली 2-2.5 तास लागतील. बघू आता, डिपेंड्स रोडवर आहे, रोड कसा आहे तो. 50-60च्या स्पीडवर मी राईड करतो आहे, एवढा काही इश्यू नाही आहे मान्सूनमुळे. पण थोडा वेळ थांबला तर जरा मला फोटोज वगैरे काढायला मिळतील, व्ह्यूज वगैरे तुम्हाला पण दाखवायला मिळेल. ऐरोली रोडवर आहे. सो इथून घनसोली वगैरे सगळं करून त्याच्यानंतर मग शिवफाटा वगैरे त्या रूटने मी जाणार आहे. सगळा रूट तुम्हाला मी सांगत जाणार आहे, नो डाऊट. म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला इझी पडेल जाण्यासाठी. लेन्सवर जरा वॉटर ड्रॉप येत असतील तर जरा समजून घ्या,
कारण रेनी सीझन चालू आहे. मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय मध्ये मध्ये. पावसात निघायची पण एक वेगळीच मजा असते, पण ते रिस्की पण असतं सगळं. प्रोटेक्ट करणं वगैरे, रेन कवर स्वतःला प्रोटेक्ट करणं, गोप्रो वगैरे सगळं ते एक रिस्की असतं. बाकी मान्सूनमध्ये जे व्ह्यूज बघायला मिळतात ना, एकच नंबर एकच नंबर. त्याची लेवल वेगळीच आहे. फक्त रायडरला कंटाळा येतो ते मान्सून राईडमध्ये. बाकी उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये आपण मस्तपैकी छान राईड करू शकतो. बघू शकता लांब लांबपर्यंत धुकं पसरलेले आहेत. एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे. आता कॅमेरा केवढं कॅप्चर करतोय ते माहीत नाही. घनसोली स्टेशन होतं ते मागे गेलं. इथे आपण राईड सगळं केलेलं आहे. लास्ट टाइम मी ह्या रूटने आलो होतो, पण कुठे गेलो होतो ते माहीत नाही मला, पण ह्या रूटने मी आलो होतो. आता मला जरा मॅप बघावा लागेल. मॅप लावला आहे मी, फक्त मला तो बघावा लागेल की कोणत्या दिशेने जायचं आहे ते. हा जो रूट आहे तो आहे ठाणे बेलापूर रोड, आणि हा समोरचा जो लेफ्ट आहे तो मला घ्यायचा आहे. तो मी घेऊन शिलफाटा रोडवर जाणार. राईट शिलफाटा महापे रोडवर जाणार. हा आहे शिलफाटा महापे रोड, आणि इथून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. मॅप लावला आहे मी ऑलरेडी, कारण फर्स्ट टाईम मी कोंडेश्वरला चाललो आहे. याआधी कधीच गेलो नव्हतो, सो त्यामुळे मॅप लावला आहे. आता कुठे कुठे ग्रीनरी बघायला मिळाली आहे. बघू शकता हा डोंगर, खूप छान अशी ग्रीनरी. आणि आता पावसाळ्यात म्हणजे हेच व्ह्यूज बघण्यात मजा आहे. कारण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तर तुम्हाला थोडे थोडे बघायला मिळतील, पण पावसाळ्यातले जो व्ह्यू असतो ना तो एक नंबर असतो. कारण लास्ट टू लास्ट इयर मी ह्याला गेलो होतो, माळशेजला गेलो होतो. तेव्हा माळशेजला गेलो ना तेव्हा जोगेश्वरीपासून ते माळशेजला जाईपर्यंत पाऊस नव्हता. जसं मी माळशेज घाटावर पोचलो, जो पॉईंट आहे टनल आहे आतमध्ये, तिथे पोचल्यावर जो पाऊस चालू झाला ना, 100 मीटरवर जर तुम्ही समोर बघितलं 100 मीटरवर तर काहीच दिसत नव्हतं, एवढा मोठा पाऊस होता. सो पण तिथला जो व्ह्यू होता ना बघायचा, एकच नंबर. खरंच सांगतो मी तुम्हाला, तिकडून येण्याचं माझं मन नाही करत होतं, पण ते मला लास्ट इयरला शक्य नाही झालं जाणं. पण या मान्सून सीझनमध्ये आपण जे सगळे काही घाट आहेत ते फिरणार आहोत. कारण लास्ट इयरपर्यंत माझ्याकडे गोप्रो नव्हता, ॲक्शन कॅमेरा नव्हता, पण आता आपल्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे. तो मी वॉटरप्रूफ केलेला आहे, आणि तो वॉटरप्रूफ कसा केला आहे त्याची पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल थोड्या दिवसानंतर, म्हणजे नेक्स्ट 2-3 वीकमध्ये येऊन जाईल. आणि आता मी आहे कल्याणमध्ये. इथे पण पाऊस तेवढाच आहे. पाऊस कमी होत नाही आहे, जास्त होत नाही आहे, तेवढाच पाऊस आहे. जेव्हापासून मी घरातून निघालो आहे तेव्हापासून तेवढाच पाऊस आहे. आता 1.5 तास झाला आहे मी राईड करतो आहे. पावसामध्ये काहीच कमी जास्त त्याच प्रमाणात पडतो आहे जसा मी आधी होता तसा. तर सगळीकडे सेम प्रमाण आहे त्याचं पडण्याचं. पण मजा येते पावसात राईड करायला. स्टार्टिंगला जरा विचित्र वाटत होतं, कारण सवय नाही आहे ना एवढं सगळं घालून राईड करण्याची, रेनकोट वगैरे. त्यामुळे आणि कधी मी मान्सून राईड पण केली नव्हती, तर त्यामुळे जरा विचित्र वाटत होतं. पण आता काय नाही, आता थंड वाटतं आहे. आता मी आहे कल्याण शिलफाटा रोडवर, आणि इथून मला राईट टर्न घ्यायचा आहे. तो समोर रोड दिसतो आहे ना, सो त्या ठिकाणी जायचं आहे. तिथून आपण अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, माथेरान, कर्जतला जाऊ शकतो. तर जेव्हा पण तुम्ही कल्याण शिलफाटा रोडवरून याल ना, तेव्हा इथून एक राईट टर्न घ्यायचा आहे. आता कुठे थोडा वेळ पाऊस थांबला आहे, जास्त एवढा पाऊस नाही आहे.
आणि आता जे आम्ही रोडवर आहे तो रोड अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, माथेरान, नेरळ या ठिकाणी जातो. सो त्या रूटवर आहे मी आता. सो पहिला आपल्याला आता अंबरनाथ लागेल, त्यानंतर बदलापूर लागेल आणि बदलापूरमध्येच आहे आपलं डेस्टिनेशन कोंडेश्वर मंदिर. अजून 23 किलोमीटर्स पेंडिंग आहेत पोचण्यासाठी. ही राईड करण्याचं उद्दिष्ट म्हणजे सवय झाली पाहिजे मला मान्सूनची. आणि एक म्हणतात ना आपण एक्झाम देतो तेव्हा मॉक टेस्ट असते, म्हणजे लाईक सराव परीक्षा, तशी त्या ह्याच्यासाठी मी ही राईड करतो आहे. म्हणजे एक सराव होण्यासाठी की मान्सूनमध्ये काय सिच्युएशन असते, त्या सिच्युएशनमध्ये कसं राईड करायचं वगैरे वगैरे. सो त्यासाठी ही मी राईड निवडली. आता वाजले सकाळचे 8:30 आणि मी आता आहे अंबरनाथमध्ये. अजून वेळ आहे पोचायला. 20 किलोमीटर्स बाकी आहेत आपल्या डेस्टिनेशनवर पोचायला. लवकरच पोचू. इथून जर आलात ना, एक खरवाई फाटा म्हणून लागेल, तिकडून एक राईट टर्न आहे तो घ्यायचा आहे. सो मागे खरवाई फाटा होता, तिथून मी राईड घेतलं. राईड घेऊन आतमध्ये आला. सो आतमध्ये असा रस्ता चालू झाला. इथून 4.5 किलोमीटरवर आपलं डेस्टिनेशन आहे. आणि आता परत काळोख झालं आहे आणि आता परत पाऊस पडेल असं मला वाटतं आहे. तर बघू. फायनली कोंडेश्वर रोड चालू झाला आहे आणि हा एरिया म्हणजे एकच नंबर. फक्त रोड बघा तुम्ही, समोर अशी ग्रीनरी आणि हा रोड एकच नंबर, एकच नंबर खरंच. इथे परत पावसाचं वातावरण झालं आहे आणि रिमझिम पाऊस चालू झाला आहे परत. इथे तुम्हाला येण्यासाठी ना जरा मॅप लावावा लागेल, कारण मॅप लावूनच तुम्ही या तर तुम्हाला इझी पडेल. लोकल्सवाले पण आहेत तुम्हाला सांगण्यासाठी. मला माहीत होतं परत पाऊस पडणार म्हणून मी आता परत विंड सीटर घातलं आणि परत गोप्रोला वॉटरप्रूफ केलं आहे. पावसाला सुरुवात झाली आहे परत. ते जे पाणी आहे ना ते वाहत इकडे येतं आणि इथून मग असं स्टेप करत मग त्या साईडला वाहत जातं. जेव्हा वाहतं ना पाणी तेव्हा खूप छान वाटतं. आता एवढा पाऊस नाही पडल्यामुळे तिथे फक्त पाणी साठलं आहे, बाकी एक नंबर. ह्या साईडच्या व्ह्यूपेक्षा ना हा व्ह्यू खूप छान आहे. खूप मस्त एक नंबर. हे जरा वरती चढण आहे. ओ हो कडक व्ह्यू फक्त व्ह्यू. ओहो, पैसा वसूल भाई, पैसा वसूल. एक नंबर व्ह्यू कडाकच. हेच तर बघायचं होतं. ऑसम. आधी आपण मंदिरात दर्शन घेऊया, त्यानंतर मग या व्ह्यूचं एन्जॉय करूया. खरंच डिसिजन घेतलाय ना, चुकीचा नाही घेतलाय, बरोबर आहे एकदम. काय व्ह्यू आहे यार. ऑसम. ओके, ते जे दिसतं आहे ते टेम्पल आहे. खरंच सांगतो, व्ह्यू ना एक नंबर आहे, एक नंबर व्ह्यू आहे. व्ह्यू फक्त बघा तुम्ही इथून काय व्ह्यू येतोय तो. मगाचा तर ऑसम व्ह्यू होता तो, त्या साईडला आपण जाणारच आहोत. हा पण एक व्ह्यू बघा, सुंदर, अतिसुंदर.
आधी आपण मंदिरात जाऊन येऊया. हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि आपल्या समोरच मंदिर आहे. जे तुम्ही बघताय, आपण थोडंसं पुढे नेऊया तुम्हाला दाखवण्यासाठी. हे मंदिर आहे. श्री कोंडेश्वर मंदिर. हे असं टेम्पल आहे आणि ते बाजूलाच एक छोटा वॉटरफॉल आहे. छोटासा सुंदर असा वॉटरफॉल. अजून एवढं पाणी नाही आहे. आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. आता मी जातो मंदिराच्या दिशेने आणि तिथे दर्शन घेतो आणि तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. खूप खूप छान असे मस्त व्ह्यूज आहेत बाजूला. ते आता मला लांबून दिसतात आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. मंदिरात जाऊन आधी दर्शन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. दर्शन घेतलं आणि आता इथून निघतो. आता आजूबाजूचा परिसर आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे या ठिकाणी. बाकीचं आणि काय एक्सप्लोअर करायला मिळतं आहे का ते बघतो. इथे एक गाव आहे तारवाडी म्हणून, सो तिकडे जाऊया. जरा व्ह्यू चांगला बघायला मिळाला तर ते पण ट्राय करूया. कारण तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगला व्ह्यू वगैरे तुमच्यापर्यंत पोचता यावा त्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत हे. सो इथून व्ह्यू बघा. समोर असा व्ह्यू. खाली तिथे शेतीची कामं चालू आहेत आणि हा पूर्ण असा निसर्ग. मान्सूनच्या अगोदरच, म्हणजे आता थोडाफार मान्सून चालू झालं आहे, सुरुवात आहे. तर
एवढा छान आहे व्ह्यू. आणि मंदिर पण तुम्ही बघितलं असेल की किती मस्त आहे ते. मगाशी तुम्हाला बोललो ना की एक व्ह्यू आहे खूप छान असा, तो हा व्ह्यू आहे. सो आपण आता वरती जाऊया थोडं. हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी आपल्याला थोडंफार ऑफ रोडिंग करावं लागणार आहे. होईल. खूप छान दर्शन झालं. शंकराचं मंदिर आहे आतमध्ये आणि 2 वॉटरफॉल आहेत. तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये बघितलं असेल. तो मागचा जो व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे. मला जातानाच तो दिसला होता, पण आधी दर्शन घेऊन आलो आणि त्यानंतर मग इकडे आलो. आता इकडे थोडा वेळ थांबलो होतो, अर्धा तास पाऊण तास थांबलो. माझ्या पाठीमागे जो व्ह्यू आहे तो खूप छान आहे. डोंगर आहेत पूर्ण आणि त्याच्यावर जणू धुक्यांची चादरच पसरली आहे असंच वाटतंय. खूप छान व्ह्यू आहे आणि इथे येऊन खूप मस्त वाटलं. खूप छान असं प्लेस आहे. तुम्ही पण इथे येऊ शकता. तुम्हाला मी पूर्ण लोकेशन सांगितलंय. अराउंड 60 किलोमीटर्सवर हे लोकेशन आहे. कोंडेश्वर मंदिर हा पूर्ण कोंडेश्वर एरिया आहे. सो इथे तुम्ही येऊ शकता इझिली, तुमच्या बाय कार बाय बाईक येऊ शकता. सो खूप छान व्ह्यू आहे. मान्सूनमध्ये तर अजूनच खूप छान दिसतो. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ग्रीनरी वगैरे खूप छान आहे. माउंटन्स वगैरे माझ्या मागे जो व्ह्यू बघताय तुम्ही, खूप छान असा व्ह्यू आहे. आजच्या व्हिडिओपुरती एवढंच आणि ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट्स.